मी आता सांगितलं, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, प्रचंड दहशत, दबाव, सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदाला वेठीस धरायचं काम केलं गेलं. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं कामकाज करून सभासद माळेगाव तरीत आपल्या विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन, सुरुवातीचं 10,000चं पेमेंट, 50 रुपयाची त्याला असलेली नोट, निवडणूक झाल्यानंतर परत 5,000, एवढ्यावर थांबले नाही. दुपारी 3 वाजता जेव्हा कल कळाला की अजूनही कल गुरु शिष्याच्या जोडीच्या बाजूने आहे, त्यांच्या टीमच्या बाजूने आहे, त्यावेळेला पुन्हा वेगळे 10,000, 4:30-5ला परत 5,000. म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन आहे माळेगावला का? आणि माळेगावच्या सभासदाने आपल्याला 8 दिवस या तालुक्यात थांबावं लागलं, वाड्या वस्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचं चेअरमनशिप स्वीकारण्यासाठीच एवढा प्रकार. शेजारचे 2 आमदार, 1 मंत्री, संपूर्ण जिल्हा कामाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि माझं त्यांना आव्हान आहे की दिलेला सभासदाला, राजाला जो शब्द आहे, राज्यातला सर्वाधिक भाव देऊ 5ही वर्ष, तो 5ही वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते असाल तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी, अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी. खरं तर काका, ही जी काही मतमोजणी आहे 30 तासापेक्षा अधिक काळ चालली. यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता, जे काही कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांना कुठेतरी शारीरिक आणि मानसिक ताण येत असल्याचं कारण देत ही मतमोजणी पुढे ढकलावी असं देखील तुम्ही सांगितलं होतं. मात्र असं असताना असं झालं नाही. मग या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झाला का असं वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी आहेत. खऱ्या अर्थानं माणसाला माणसासारखं वागवावं, ही जी काही